मराठा आरक्षण आंदोलनानं राज्यभरामध्ये व्यापक स्वरूप घेतलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे भगवं वादळ जे आहे आपण बघतोय की हे भगवं वादळ आहे ते मुंबईच्या दिशेने कूच होत आहे। लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा झालेली आहे। लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव आपण बघतोय की त्यांच्या गाड्यांचे जत्थे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा समाज बांधव जे आहेत ते आता खोपोली शीळपाठा या ठिकाणी आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची भव्य अशी तयारी आहे। आपण हा भव्य दिव्य किरणला अडकवलेला पुष्पहार बघतोय, गाड्या देखील आपण या ठिकाणी बघतोय की खोपोलीमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची रीग आहे। मुंबई वारी मराठा योद्धा अशा पद्धतीचे बॅनर या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी बघतोय की रिक्षामध्ये मोटारसायकलवर भगवे झेंडे या ठिकाणी लावून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा समाज बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येथील स्मारकाला आपण बघतोय की या ठिकाणी स्मारक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केल्यानंतर पुढं हे भगवं वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी जाणार आहे। मुंबईमध्ये मराठा समाज बांधव हे खारघर या ठिकाणी मोठं मैदान आहे। खारघर या ठिकाणी थांबतात की पुढे कुठं आणखी थांबतील याचा या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून आपण त्याची माहिती आपण मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना देणार आहोत। मात्र ही वाहनांची जी आपण वर्दळ बघतोय की हजारोच्या संख्येनं वाहनं ही 2 तासापूर्वी मुंबईच्या दिशेने गेलेली आहेत आणि आता तितक्याच संख्येनं ही वाहनं जी आहेत ती या ठिकाणी सकल मराठा समाज चलो मुंबई असे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। त्याबरोबरच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ हे जे भगवं वादळ जे आहे ते बघतोय आपण की मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळ या ठिकाणी हजारो आणि लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मराठा समाज बांधव थांबलेले आहेत। आपण वाहनं या ठिकाणी बघतोय की घोषणांचा गजर करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी जाताना दिसत आहेत। यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत। आपण बघतोय काही मराठा समाज बांधवांशी आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, आपण या ठिकाणी थांबलेला आहात, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे। एकूणच काय आपली नेमकी मागणी आहे? आमची मागणी अशीच आहे की सरसकट सर्वांना मराठ्यांना आरक्षण दिलेलं पाहिजे। तिथं कुठलीच अट ठेवली नाही पाहिजे। सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण पाहिजे। आपल्या रायगडमधून खोपोलीतून किती मराठा समाज बांधव या ठिकाणी जातील असं वाटतंय? लाखोच्या संख्येने आहेत आमचे। आता रायगडमधून आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि रायगडमध्ये कोकणमधून सर्व मराठा बांधव यांना एकत्रित आपण बघतोय की वाजत गाजत घोषणाबाजी करत या ठिकाणी मराठा समाज बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जाताना आपण बघतोय। या ठिकाणी आपण बघतोय की मोठा उत्साह आणि जोश आहे। जरांगे पाटील यांची सभा या ठिकाणी झालेली आहे आणि सभेनंतर जो उत्साह आहे तो द्विगुणित झालेला या ठिकाणी दिसतोय। ट्रक असेल, टेम्पो असेल, मोटारसायकल असेल, त्याला झेंडे लावून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव जात आहेत। या ठिकाणी दिव्यांग बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतो। दादा, कुठून आलात तुम्ही? तातोना खुडुद्द। कुठून आलात तुम्ही? तातोना खुडुद्द, तालुका परतूर, जिल्हा जालना। आता तिथून तुम्ही मोटारसायकलवर आलात, कसं आता पुढे कसं जाणार? आता हे काय मोटरसायकलवर जाणार आहेत ना मुंबई लोक। काय मागणी आहे? काहीच नाही, सरकारने आता गुपचूक आरक्षण द्यायला पाहिजे ना। मराठ्याचा अंत पाळला नाही पाहिजे। ओबीसीतून आम्हाला आरक्षण एकूणच आपण बघतोय की मराठ्यांचा अंत पाहू नका। दिव्यांग बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत। घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे। आपण बघू शकता की वाहनांचे जत्थे जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या उत्साहानं चलो मुंबई, लढा गरजवंत मराठ्यांचा अशा पद्धतीचे चलो मुंबईचे बॅनर लावून हे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं कूच करताना दिसत आहेत। एकूणच सरकारपुढे खूप मोठं आव्हान मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे। लाखोच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येनं मुंबईकडे जाताना दिसत आहेत। संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव आलेले आहेत। जरांगे पाटील आता काही वेळातच, काही क्षणातच या ठिकाणी येणार आहेत। आपण हा हार जो आहे तो बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी आहे। हजारो वाहनं ही जी आहेत ते पनवेल मुंबईकडे या ठिकाणी निघतायत। जरांगे पाटील या ठिकाणी येतील, या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधन करतील आणि पुढे
ते त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवतील. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.